राम राम मंडळी. गावाकडची चूल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मंडळी का नाही, आरोग्याची पंचसूत्री म्हणजे काय असा जर मी तुम्हाला प्रश्न विचारला तर बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगता येतील. म्हणजे काय, वेळेवर झोपणं, पुरेशी झोप घेणं, व्यायाम करणं, चांगला आहार घेणं, या बऱ्याचशा गोष्टी आहेत हो आरोग्यावरती आधारित असणं. पण त्यातला बघा, जो चांगला आहार घेणं ही जी गोष्ट आहे, ह्याच्यामधलं एक सगळ्यात मोठं कुठलं वरदान असेल आहारामधलं, तर ते म्हणजे हे शेवगा. बघा, हे शेवग्याचं झाड आहे. शेंगानं अगदी भरलेलं आहे. अगदी बऱ्याच वेळेला आम्ही प्रत्येक आठवडी बाजारात ह्या शेंगा काढत असतो. तर निसर्गाचं वरदान आहे बघा हे शेवगा. म्हणजे नेमकं तेच धागा पकडून का नाही, आज आपण गावाकडच्या चुलीवर बनवणार आहे शेवग्याची आमटी. आता ही आमटी शेवग्याची जरा हटके बनवायचे. आता काय असेल बरं हटकेमध्ये, तुम्ही प्रत्यक्षात बघालच म्हणा, पण काढून घेऊ आपण शेंगा अगोदर. काय, जास्त जून असणारे शेंगा काय चालत नाही ह्याला आमटीसाठी. हां, पण त्यातल्या काही वेळेला बघा जून असणारे शेंगा असतात, त्या जून शेंगा आपण ह्याच्यासाठी म्हणजे सुकी भाजी म्हणा किंवा अजून काहीतरी वेगळी तिची रेसिपी बनवण्यासाठी म्हणा, नक्कीच आपण त्या करू शकतो. तर तिकडं पण काय जून शेंगायच्या त्या आपण काढून घेऊया. काय त्याचं काय आहे, दुधापेक्षा 4 पटीनं त्याच्यामध्ये बघा कॅल्शियम असतं. 4 पट म्हणजे खूप झालं हो. म्हणजे निसर्गाचं वरदान हे का म्हटलं जातं, एक सर्वसाधारण तुम्ही जर शोधून बघितलं शेवग्याचे फायदे, तर तुम्हाला किमान 10 गोष्टी ह्याच्यामध्ये सहज सापडतील. वातविकारामध्ये, मूत्राशयाच्या विकारामध्ये शेवग्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर वात, पित्त, कफ कोणतीही प्रकृती असू दे, त्याच्यासाठी आहाराला सगळ्यात उत्तम. याच्यामध्ये काय नाही असा प्रश्न जर विचारला तर ते योग्य ठरेल जास्त. कारण याच्यामध्ये कॅल्शियम आहे, विटॅमिन आहे, ए विटॅमिन, बी विटॅमिन, सी विटॅमिन, विटॅमिनची भरमार ह्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून ह्या शेवग्याला म्हणजे निसर्गाचं किंवा आयुर्वेदाचं वरदान असं समजलं जातं. तर याची आमटी आता करूया, नेमकं कसं होतंय बघूया. गावाकडच्या चुलीवर आहे शेवग्याची आमटी. चला आता मी सुरुवात करते. पातेलं तापवून घेतले, त्यात आता तेल टाकून कांदा टाकून भाजून घेते. आता टाकते थोडा कांदा, कांदा भाजत आले. आता यात मी टोमॅटो टाकून घेते. टोमॅटो जरा भाजत आला आहे, तर त्याच्यासाठी मी चटणी टाकून घेते. प्रत्येकाच्या आवडीनुसार चटणी कमी जास्त असते. कुणाची तिखट असते, कुणाची कमी तिखट असते, त्यानुसार थोडंसं
आपल्या आवडीप्रमाणे तिखट टाकून घ्यायचं. यात मी शेंगा भरून घेते. पाणी टाकून शिजवून घेते. या आमटीला मी अजून तरी फोडणी दिलेली नाही आहे. ती फोडणी मी एका वेगळ्या पद्धतीनं देणार आहे. त्यामुळे तुम्ही ते लक्षपूर्वक बघा कशी फोडणी करते ते. चवीनुसार मीठ टाकून घेते. थोडीशी मी तर तुरीची डाळ घेतली आहे. डाळ टाकली की कालवण एकसारखं थोडंसं चवीला पण होतं आणि मिसळून पण येतं. तुरीची डाळ घालून शिजवून घेते. आणि थोडंसं चवीसाठी म्हणून मी आंबट गोड पण टाकते. ग्रामीण भागात आमटीला टिकरी पद्धतीनं फोडणी दिली जाते. तर ही फोडणी कशी दिली जाते ते लक्षपूर्वक बघा. आज मी केली शेवग्याची आमटी. ते आता त्याला मी आता कोणताच मसाला पण घातला नव्हता हे करताना, आमटी करताना. त्यात आता मी वरून मसाला टाकणार आहे, म्हणजे फोडणी देणार आहे. ही आमच्या सासूची पद्धत आहे. ह्याला टिकरी पद्धत म्हणतात. तर ते मी आज त्या पद्धतीनं ही आमटी करत आहे. हे बघा, हे मी काळा दगड आहे टिकरी करायला. तो चांगला क्षाराच्या ह्याच्यावर तापवून घेतलेला आहे. म्हणजे आमटी करतानाच त्याला मी चुलीत टाकून चांगला तापवून घेतलेला. आता ते बाहेर काढून त्याच्यावरच मी आता हे फोडणी करणार आहे. उचलून घेते मी आता त्याला. किती लाल तापलेलं आहे आता हे. उन्हाच्या ह्याने ते लाल झालेला काही दिसेना झालं आहे. तर मी आता थोडासा चेचून घेतलेला लसूण टाकते. लसूण ठेवल्या त्याचा वास पण यायला लागला. त्याच्यावरच थोडंसं जिरं टाकते मी. आणि ह्याच्यावरच आता थोडंसं तेल टाकते. हे बघा कसं तडतडतंय पूर्ण ते. आणि असं पूर्ण ह्याच्यात ठेवून झाकून द्यायचं. ह्या पद्धतीनं ही फोडणी. हे झाकून ठेवलं आहे. आता याचा लसणाच्या फोडणीचा पूर्ण वास ह्याच्यात त्या आमटीत मिक्स होतो आहे. उडून जाऊ नये म्हणून हे झाकून ठेवलं आहे. बघा अजून ह्याच्या कडेनं त्याच्या उकळत आहे, त्याचं ते वाफा पण येत आहेत. तर ते इथं उकळलेलं पण बघू शकतो आपण. हे बघा ह्या कशी आमटी उकळते याची. हे बघा सर, हे आवाज यायचा पूर्ण बंद झालं की आपण त्यातनं ते ठिकरी टाकलेला दगड आहे तो बाहेर काढून घेणार आहोत. बघा अजून किती त्याची म्हणजे गरम हे होतं आहे की ते पूर्ण आपण उकळलेलं बघू शकतो आहे आपण. हे बघा याचा आवाज होता. हे पूर्ण शांत झालं आहे. याला व्यवस्थित चांगली फोडणी बसली आहे. त्याचा वास पण खूप छान यायला लागला आहे. नुसत्या लसणाचे बसल्यामुळे, फोडणी बसली आहे त्याच्यामुळे. टिकरीची पद्धत तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा. आणि ही पद्धत तुम्ही तुमच्या घरीसुद्धा ही करून पहा.
कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा. काही अडचण असल्यास आम्हाला कमेंट करून विचारा. तसेच या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गावाकडची चूल या यूट्यूब चॅनलला.